कोण करत आहे? नारायण नारायण. हे ब्रह्मदेव, हा असुरांचा असुर भस्मासुर आहे. जर महादेव या भस्मासुराच्या तपस्येला प्रसन्न झाले तर कोण जाणे हा असुर काय वर मागे? ब्रह्मदेवा, ही तर महादेवांची लीला आहे. भक्त भस्मासुरा, मी तुझ्या तपस्येला प्रसन्न झालो आहे. माग, काय वरदान मागतो आहेस? माग. हे देवांच्या देवा महादेवा, मला एक असं वरदान दे की मी कुणाच्याही मस्तकावर हात ठेवला की तो भस्म होऊन जाईल. तथास्तु. नारायण नारायण. काय झालं भस्मासुरा, आज इतका खुश दिसत आहेस? हो नारदा, मी खूप खुश आहे. मी या सृष्टीतील सर्वात शक्तिशाली असुर झालो आहे. ये नारदा, मी तुला माझ्या शक्तीचा झलक दाखवतो. तुझ्या मस्तकावर हात ठेवून तुला भस्म करतो. अरे भस्मासुरा, जर भस्मच करायचं असेल तर देवादिदेव महादेवांना कर. महादेवांना का? अरे भस्मासुरा, जर तू महादेवांना भस्म केलेस तर तू या सृष्टीतील स्वामी होशील. समजलं? भस्मासुराला वरदान दिले आहे, त्यामुळे तो भस्मासुर या विश्वाला संकटात टाकू शकतो. तू खरं बोलत आहेस प्रिये, हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. भस्मासुरा, आज काय विशेष यांनी गेले? मसुरा, खूप खुश दिसत आहेस भस्मासुरा. सुंदर, अति सुंदर. भस्मासुरा, आवाज कोणाला? माझ्याकडे इतक्या रागाने बघू नको सुंदरी, तू रागाने अजून सुंदर दिसतेस. दुष्ट भस्मासुरा, तू विसरतो आहेस की पार्वती माझी अर्धांगिनी आहे. ती तुला माता समान आहे. मी तुला भस्म करून टाकेन. विसरताय ना माझे, भस्म करायला आता तुमचा नाही माझा आहे. तुम्ही मला भस्म करण्याआधी मी तुम्हाला भस्म करेन. स्वामी, आणि आपण आपला पळ काढणारच चतुराई आहे आपली. तू खरं बोलत आहेस प्रिये. रक्षा करा प्रभू, रक्षा करा. नारद, तुमच्यावर काय संकट आले आहे की तुम्ही असे घाबरून पळत आला आहात? माता, संकट माझ्यावर नाही, देवादिदेव महादेवांवर आले आहे. महादेवांवर संकट? महादेव तर स्वतःच भक्ताचे संकट दूर करतात, तर कसले हे संकट? महादेवांवर संकट? हे काय ऐकत आहे मी? देवा, भस्मासुराला वरदान देऊन महादेव स्वतः संकटात पडले आहेत. दुष्ट भस्मासुर महादेवांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करणार आहे म्हणे. देवा, आता तुम्हीच काहीतरी करा. माझा मोहिनी अवतार घेण्याची आता वेळ आली आहे. प्रणाम नारायण, प्रणाम देवी लक्ष्मी, प्रणाम ब्रह्मदेव, प्रणाम पिताश्री. कल्याण हो पुत्र नारद. नारायण, हे मी काय ऐकत आहे? तुमची मोहिनी अवतार घ्यायची आता वेळ जवळ आली आहे. हो ब्रह्मदेव. स्वामी, तुमचे हे रूप तर खूपच मनमोहक आहे. धन्यवाद प्रिये. खरंच आहे माते, हे माझ्या प्रभूचे रूप खूपच सुंदर आहे. नारायण नारायण. सुंदर, अति सुंदर. आज ताबडतोब इतकी सुंदर स्त्री मी या विश्वात कधीच पाहिली नाही. तुझं नाव काय आहे सुंदरी? मोहिनी. मोहिनी नाव आहे माझं. जेवढं सुंदर तुझं रूप आहे तेवढंच मनमोहक तुझं नाव आहे. तुमच्या प्रशंसाने मी प्रसन्न झाले. तू माझ्याशी विवाह करशील का सुंदरी? विवाह? मी तर त्याच्याशीच विवाह करेन ज्याला नृत्य येत असेल. नृत्य? नृत्याच काय, मी हर एक गुण
वर बनण्याच्या योग्य आहेस की नाही?